वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक हे 5 ऑगस्टला संसदेत मांडण्याची शक्यता सुद्धा आहे आणि सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये 40% सुधारणा करणार आहे। 2013 वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या होत्या, मात्र अलीकडच्या काळात वक्फ बोर्डाच्या संपत्ती संदर्भात वाद वाढलेल्या सरकार कायद्यामध्ये सुधारणा करायची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण आरोप प्रत्यारोप सुद्धा या वक्फ बोर्डावरून अगोदर झालेले पाहिलेले आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुद्धा आहे, त्यामुळे या सुधारणा होतात असं वाटतंय का आणि नेमक्या काय सुधारणा होण्याची शक्यता आहे? मुस्लिम समाज श्रद्धेनं देवाला म्हणजे अल्लाला त्यांची जी जमीन असते तो दान करत असतो आणि दान केलेल्या जमिनीवरती फक्त देवाचा हक्क असतो असं सांगितलं जातं। तर वक्फ बोर्डाची ही संकल्पना मोठी आहे आणि देशामध्ये 32 वक्फ बोर्ड आहे। मात्र देवाला दान केलेल्या या ज्या जमिनी आहे मुस्लिम समाजामध्ये, यावरती अनेक दावे प्रतिदावे न्यायालयामध्ये देखील दाखल होतात। अनेक या संदर्भात कर्नाटकचा विषय असो किंवा कोल्हापूरमध्ये आता नव्याने झालेला वाद असो, या सगळ्या संदर्भात जमिनीचे मोठे वाद होताना पाहायला मिळतात आणि यामध्ये सुधारणा करण्याची गरज सरकारला वाटत आहे। त्यामुळे यामध्ये 5 ऑगस्टला सुधारणा केल्या जाणार आहेत। तसं जर पाहिलं तर 5 ऑगस्ट हा भाजप सरकारसाठी, खास करून मोदी सरकार सातत्याने यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 5 ऑगस्टला या अगोदर त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन केलं होतं। 5 ऑगस्टला त्यांनी संसदेमध्ये पाहिलं तर आपण जम्मू काश्मीरचा कलम 370 हटवण्याचं विधेयक आणलं होतं। तर मोदी सरकारसाठी 5 तारीख ही विशेष आहे। संसदेमध्ये या संदर्भातलं बदल करणाऱ्या विधेयकामध्ये 40 सुधारणा करणारं विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे। तर हे सुधारणा विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की बिहारमध्ये नितीश कुमार असो किंवा चंद्रबाबू नायडू असो, हे मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणतंही पाऊल सरकारने जर टाकलं तर ते घेणार नाही। मात्र हे सुधारणा विधेयक असल्यामुळं सरकारला यांचा मुस्लिम समाजासाठी विशेष म्हणून बाब म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचं निश्चितपणे पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्या जर पाहिल्या तर रेल्वे आणि संरक्षण सोडलं तर 3रा क्रमांक हा वक्फ बोर्डाचा आहे। तो इतक्या मोठ्या प्रमाणात 8 लाख कोटीहून अधिक जमिनी हा वक्फ बोर्डाकडे आहे। मात्र त्याचं नियमन व्हावं, त्याची नोंदणी व्यवस्थित व्हावी, यासाठी हे विधेयक आणलं जात असल्याचं समजतंय। आणि वक्फ बोर्डाला जर एखादी जमीन द्यायची असेल तर सर्वात अगोदर वक्फ बोर्ड त्या जमिनीचा आराखडा तयार करतं, त्याचं सर्वे करतं आणि सर्वे केल्यानंतर त्याचं गॅजेट दाखल करतं आणि गॅजेट झाल्यानंतर ही जमीन महसूल विभागाच्या उतार्यावरती महसूल विभागाने जेव्हा ही जमीन ही वक्फ बोर्डाला आहे असं जाहीर केलं जातं तेव्हा ही जमीन वक्फ बोर्डाकडे जाते। गेल्या काही दिवसांपासून आणि या सगळ्या मुद्द्यांवर आता काय सुधारणा होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।